नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, काल आपण पाहिलं तोत्तोचानला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की धन्यवाद हा शब्द उच्चारल्यानंतर किती लोकांशी मैत्री होऊ शकते याचं. खरोखरच धन्यवाद हा शब्दच खूप सुंदर आहे. भारतीय संस्कृतीत आणि जगाच्या पाठीवर कोठेही धन्यवाद, थँक्यू ही भावना अनमोल रत्न आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली ग्रंथालयाचा डबा. यामध्ये तोमोईमध्ये ग्रंथालयाचा डबा तोत्तोचानसह सर्वच मुलांना पुस्तक वाचनाचा अनोखा आनंद देत राहतो. पुस्तकं, ग्रंथ हे माणसाचे गुरु असतात. मानवाचे आयुष्यभराचे खरे मित्र असतात. आज अर्चनाताई तुम्हाला सांगणार आहे त्या पुढची तोत्तोचानची नवीन गोष्ट. गोष्टीचं नाव आहे शेपूट. चला तर मग ऐकूयात. शेपूट. एक दिवस दुपारी शाळा सुटल्यावर तोत्तोचान घरी जाण्याची तयारी करत होती. तेवढ्यात ओई धावत धावत आला. अगदी धावत धावत आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाला, मुख्याध्यापक कोणावर तरी जाम चिडलेत. कुठे? तोत्तोचानने विचारले. मुख्याध्यापक चिडल्याचे तिने कधीच ऐकलं नव्हतं. तिला आश्चर्यच वाटलं. ओई सुद्धा चकित झाला होता, म्हणून तर इतका पळत पळत आला होता. तिकडे स्वयंपाकघरात तो नाकपुड्या फुगवून आणि डोळे मोठे मोठे करून सांगत होता, चल चल. तोत्तोचानने ओईचा हात धरला आणि त्या दोघांनी मुख्याध्यापकांच्या घराकडे मोर्चा वळवला. मुख्याध्यापकांचं घर सभागृहाला लागूनच होतं. जेव्हा तोत्तोचान संडासात पडली होती तेव्हा तिला स्वच्छ करण्यासाठी बाथरूमकडे स्वयंपाकघरातूनच नेलं होतं. आणि याच स्वयंपाकघरात काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं तयार होत असे. ते दोघे स्वयंपाकघरापाशी पोहोचले तेव्हा त्याने मुख्याध्यापकांचा रागावलेला आवाज ऐकला. तुम्ही कोणताही विचार न करता ताकाहाशीला शेपूट आहे असं कसं म्हणालात? मुख्याध्यापक तोत्तोचानच्या वर्ग शिक्षिकेला म्हणत होते. मला त्या अर्थानं नव्हतं म्हणायचं, त्यावेळी तोच समोर दिसला म्हणून, त्यांचं उत्तर आलं. पण तुम्ही जे म्हणालात त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येतंय का? मी ताकाहाशीच्या बाबतीत इतकी काळजी का घेतो हे तुम्हाला समजत कसं नाही? तोत्तोचानला वर्गात घडलेला सकाळचा प्रसंग एकदम आठवला. वर्गात त्यांच्या बाई माणसालाही पूर्वी शेपूट होतं असं सांगत होत्या. मुलांना गंमत वाटली. मोठ्या माणसांच्या मते तो उत्क्रांतीवाद होता. आणि जेव्हा बाईंनी सांगितलं की प्रत्येकालाच शेपटीचा अवशेष असलेलं माकडहाड असतं, तेव्हा प्रत्येकजण आपलं माकडहाड कुठे आहे ते शोधायला लागला आणि वर्गात गोंधळ माजला. तेवढ्यात बाई गमतीनं म्हणाल्या, कदाचित इथल्या कोणाला तरी अजूनही शेपूट असेल. काय ताकाहाशी? ताकाहाशी पटकन उभा राहिला आणि मान हलवत काकुळतीला येऊन म्हणाला, मला नाहीये, मला नाही. मुख्याध्यापक त्याच प्रसंगाविषयी बोलत होते. त्यांचा आवाज आता चिडका येण्यापेक्षा दुःखी वाटत होता. तुमच्या प्रश्नामुळे ताकाहाशीला काय वाटलं असेल? बाईंचं उत्तर ऐकू आलं नाही. पण मुख्याध्यापक चिडले का हे मात्र तोत्तोचानला समजलं नाही. तिला जर कोणी असं विचारलं असतं की तुला शेपूट आहे का, तर तिला ते आवडलं असतं. अर्थात तोत्तोचान धडधाकट होती म्हणून तिला या प्रश्नाचं काही वाटलं नसतं. पण ताकाहाशीची वाढ खुंटली होती आणि हे त्याला माहीत होतं. म्हणून तर ताकाहाशीचा विचार करून मुख्याध्यापकांनी क्रीडा दिनाचे खेळ ठरवले होते. ताकाहाशीसारख्या मुलांना त्यांच्या शरीराची लाज वाटू नये म्हणून त्यांनी मुलांना पोशाख न घालता पोहण्याचा सराव करायला लावला होता. ताकाहाशी आणि यासुकी-चान सारख्या मुलांचा न्यूनगंड दूर करण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते.
त्यामुळे कोणी इतक्या निष्काळजीपणानं त्याला असे प्रश्न विचारावे हे त्यांना सहनच झालं नाही. बाईंनी हा प्रश्न विचारला तेव्हा मुख्याध्यापक नेमके त्यांच्या वर्गाबाहेरच उभे होते. बाई आता रडत होत्या. चुकलं माझं, मी आता काय करू म्हणजे ताकाहाशीला बरं वाटेल. मुख्याध्यापक काहीच बोलले नाहीत. तोत्तोचानला ते दिसत नव्हते, पण त्या क्षणी तिला ते खूप जवळच्या मित्रासारखे वाटले, खूप जवळच्या मित्रासारखे. ओईलाही तसंच वाटलं असणार. मुख्याध्यापक बाईंना रागावले तरी सर्व शिक्षकांच्या समोर रागावले नाहीत हे ती कधीच विसरू शकली नाही. तिला तेव्हा हे समजत नव्हतं, तरी त्यांचं ते वागणंच दाखवत होतं की ते खरोखरच उत्तम शिक्षक होते. त्यांचा तो आवाज आणि ते शब्द तिच्या मनात कायमचं घर करून राहिले. ती जवळजवळ वसंत ऋतूची सुरुवात होती. हा तोत्तोचानचा तोमोईमधला दुसरा वसंत ऋतू. हो, दुसरा वसंत ऋतू होता आणि शाळेचं नवं सत्र देखील सुरू होणार होतं. तोमोईमधील दुसरे वर्ष. मैदानातल्या सगळ्या झाडांना आता कोवळी हिरवी पालवी फुटली होती आणि ताटव्यातल्या फुलांनाही फुलायची घाई झाली होती. लाल पिवळी फुले माना उंचावून तोमोईतल्या नव्या विद्यार्थ्यांना जणू विचारत होती, काय मजेत ना? ट्युलिपचे लांब दांडे अजूनच लांब झाले होते आणि चेरीच्या कळ्या मंद हवेच्या झुळकी बरोबर डोलत डोलत उमलण्याची वाट पाहत होत्या. पोहण्याच्या तलावाजवळच्या छोट्याशा चौकोनी हौदातले काळे सोनेरी मासे पाण्यामध्ये बागडत होते. वसंत ऋतू आला आहे असे सांगण्याची गरजच नव्हती, कारण ज्या ऋतूमध्ये निसर्गातली प्रत्येक वस्तू प्रसन्न आणि चमकदार दिसते त्या ऋतूच्या आगमनाच्या दवंड्या देण्याची गरजच काय. सर्वांनाच माहीत होतं, वसंत आला आहे. हो, वसंत आलाय. तोत्तोचान पहिल्यांदा आईबरोबर तोमोईमध्ये आली त्या गोष्टीला बरोबर 1 वर्ष झालं होतं. जमिनीतून उगवलेलं फाटक पाहून तिला गंमत वाटली होती. आगगाडीतील शाळा बघून ती जाम नाचली होती आणि सोजाकू कोबायाशी आपले चांगले मित्र होणार याची तिला खात्री पटली होती. आज तोत्तोचान आणि तिचे वर्गमित्र दुसरीत गेल्याच्या आनंदात होते, तर नवीनच पहिलीत आलेली मुलं उत्सुकतेने इकडे तिकडे बघत होती. 1 वर्षापूर्वी तोत्तोचानच्या डोळ्यातलं कुतूहल आज त्यांच्या डोळ्यात होतं. ते वर्ष तिला खूप आनंदाचं गेलं होतं आणि प्रत्येक नव्या दिवसाची तोत्तोचानने आतुरतेने वाट पाहिली होती. तिचे अजूनही रस्त्यावरच्या बँडवाल्यांवर प्रेम होतं बरं का, पण आजूबाजूच्या कितीतरी गोष्टींवर सुद्धा प्रेम करायला तोत्तोचान शिकली होती. शाळेत त्रास देते म्हणून शाळेतून काढून टाकलेली ती चिमुरडी पोरगी आता तोमोईची चांगली विद्यार्थिनी झाली होती. हो, तोत्तोचान तोमोईची चांगली विद्यार्थिनी झाली होती. काही पालकांच्या तोमोईविषयी काही गैरसमजुतीही होत्या. क्वचित तोत्तोचानच्या आईबाबांना सुद्धा वाटायचं, आपण केलं त्यात काही चुकलं तर नाही ना. कोबायाशींच्या शिक्षण पद्धतीचा जे वरवर विचार करायचे त्यांना ती काहीतरी जगावेगळी वाटायची आणि कधी तर मुलांना काढून दुसऱ्या शाळेत घालण्याचाही पराक्रम ते पालक करायचे. मुलांना मात्र तोमोई सोडून जायचं नसायचं. सुदैवाने तोत्तोचानच्या वर्गातलं कोणीही शाळा सोडून जाणार नव्हतं, पण वरच्या वर्गातला एक मुलगा मुख्याध्यापकांना मिठी मारून रडत होता. त्याला शाळा सोडून जायचं नव्हतं. मुख्याध्यापकांचे डोळेही रडून लाल झाले होते, पण त्या मुलांच्या पालकांनी कोणाचंच ऐकलं नाही. जाताना प्रत्येक पावलाला तो मागे वळून बघत होता आणि सर्वांना टाटा करत होता. पण असे प्रसंग फारच क्वचित घडायचे.
तोत्तो-चान आता दुसरीत गेली होती. नव्या वर्षाच्या नव्या आशा तिच्या मनात होत्या. त्या वेळेपर्यंत तोत्तो-चानच्या दप्तराची तिच्या पाठीशी चांगलीच गट्टी जमली होती. काय बालमित्रांनो, आवडल्या का गोष्टी? तोत्तो-चान हे पुस्तक तेत्सुको कुर्यानागी यांनी लिहिलं आहे. याचा मराठी अनुवाद केला आहे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी. आज आपण शेपूट आणि तोमोईमधील दुसरे वर्ष या गोष्टी ऐकल्या. गोष्टी सांगितल्या तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत तोत्तो-चानच्या नवीन गोष्टींसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.